छान तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. हा गोड लाडू खाऊन माझं तोंड गोड नाही होणार आहे. सावली, हसतेस का अशी एकटी? काही नाही वहिनी, काही नाही कसं सांग ना. खरंच काही नाही. बरं जाऊ दे. ऐक ना, आज संक्रांत आहे आणि हा सण असतो झालं गेलं सगळं विसरून सगळ्यांनी गोडी गुलाबीने एकत्र यायचा. आणि मला कालपासून असं वाटतंय की आईंचं मन वळवायला, ताराला माफ करायला सांगायला आजचा दिवस खूप चांगला आहे. पण वहिनी तुम्ही आधीच बोललायत ना त्यांच्याशी, त्याने नाही ऐकलं. खरं तर मी सुद्धा बोलायला हवं होतं पण धाडस नाही झालं. पाव तिळगुळ खा आणि गोड गोड बोल. पप्पा, तुम्ही हे गोड तिळगुळ देताय खरं, पण माझं आयुष्यच कडू झालं आता. याने काही वेगळा गोडवा येणार नाही माझ्या आयुष्यात. तारा बेटा, हे बघ, सणाच्या दिवशी असं अशुभ बोलू नये. हे बघ, मी समजू शकतो, पण सगळं हळूहळू ठीक होईल. हे बघ, संक्रमण काळ म्हणतात याला. प्रत्येकाच्या आयुष्यात हा काळ येतो. अगं, बदल होत असतात आणि ही वेळ निघून जाईल. आणि गोड कडू असल्याशिवाय आयुष्यात कुठे मजा आहे? हे बघ, गोडवा आला म्हणजे तुझ्या आयुष्यातला गोडवा आला. सारा रडायला काय झालं? बघ ना, माझी पहिली संक्रांत आहे आणि मी अजून पप्पांच्याच घरी आहे. मी आपल्या घरी असायला पाहिजे होते ना. मला माझी पहिली संक्रांत खूप छान सेलिब्रेट करायची होती. मॉम कडून, वहिनीकडून मला माझ्या संक्रांतीची सगळी हौसमौस करून घ्यायची होती. हो तारा, मला सगळं मान्य आहे, पण काय करणार? मी आलोय ना आता. तू अजिबात काळजी करू नकोस. हो, आणि तू काय परक्याच्या घरी थोडी आहेस. हे घर तुझंच आहे ना. आणि ज्या घरी तुला जायची इच्छा आहे त्या घरातला हक्काचा माणूस आलाय ना इथे, झालं मग. आणि घर शेवटी माणसाने बनलेलं असतं ना. तो इथे आलाय त्याचा आनंद आहेच, पण पप्पा, मुलीसाठी ना लग्नानंतर तिचं सासरचं घर सगळं काही असतं तिच्यासाठी. कितीही काही झालं तरी शेवटी सासर ते सासर ना. तारा, तुझी सासरच्या माणसांकडे किती ओढ आहे का? म्हणजे भैरवीच्या अगदी उलट. तिनं तिच्या उभ्या आयुष्यात सासरचं तोंडही कधी पाहिलं नव्हतं. आणि तू म्हणजे सासरचं हट्ट सोडतच नाहीये. पप्पा प्लीज, माझं आणि मम्माचं कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि कसं आहे, मला आता त्या घराची, तिथल्या माणसांची खूप सवय झाली आहे. माझ्यामुळे एवढे प्रॉब्लेम झाले आहेत, त्यात मी त्या घरातही नाही आहे. त्यात आणखी भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडियावर लोक माझ्याबद्दल काय काय बोलत आहेत. प्लीज तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, दुर्लक्ष कर. सोम, आता तूच समजाव हिला बाबा. मी समजावून समजावून थकलो हिला. हो बाबा, मी तिला समजावतो. मी आलोच. हो बाबा. तारा, हे बघ, मी आता आलोय ना इकडे, आणि मी खरं सांगतो, मला पण नाही करमत तुझ्याशिवाय. कधी एकदा तुला तुझ्या हक्काच्या घरी नेतोय असं झालंय मला. तुला तर रियालिटी माहिती आहे ना. मॉमला आवडत नसताना मी तुला इथे भेटायला येतोय. का? कारण माझं खरंच खूप प्रेम आहे तारा तुझ्यावर. पण शेवटी तू मॉमना न सांगता लपून छपूनच येतोयस ना भेटायला. हो, पण तुला मॉम माहिती आहे ना, मॉम खूप हुशार आहे. तुला काय वाटतं तिला माहीत नसेल? तिला हे माहिती आहे की मी तुला लपून छपून भेटायला येतो. पण फरक एवढाच आहे की ती आता काही मला बोलत नाही. आणि कसं आहे ना तारा, शेवटी ती माझी आई आहे आणि तिला तिच्या मुलाच्या संसाराची काळजी असणारच ना. पण मग त्या माफ का नाही करत आहेत? मला यायचं आपल्या घरी. आपण असं चोरासारखं का भेटतोय लपून छपून? ह्याला काय अर्थ आहे सोहम? तारा, वेळ दे. वेळ हे एकच सोल्युशन आहे आपल्याकडे. थोडा वेळ दे आणि तिचा राग पण शांत होईल. आणि प्लीज असा मूड ऑफ नको करूस. हे बघ, आज खूप चांगला दिवस आहे, महत्त्वाचा सण आहे तुझ्यासाठी. त्यामुळे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. असं काय करतेस? माझी बायको हसल्यावर आणखीन गोड दिसते.
मी गोडच बोलतो. माई 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 ग माझ्या गोड गोड माई. हा? आज संक्रांत आहे ना माई, म्हणून तुमच्यासाठी तिळगुळ आणला आम्ही. घ्या तिळगुळ घ्या आणि माझ्याशी गोड गोड बोला. हा तुमच्याकडे नाही का तिळगुळ? हा द्या ना, माझ्याशी गोड गोड बोलणार ना तुम्ही माई. कुणाशी गोड बोलू मी? तुझ्याशी, सावलीशी, का सावलीच्या घरच्यांशी, सारंगशी, चंद्रकांतशी, का त्या जगन्नाथशी? जगाशी कसं गोड बोलायचं की नाही बोलायचं ते तुम्ही बघा माई, त्यात मी काय सांगणार ना. तुम्ही आपलं माझ्याशी गोड बोला, माझ्या या पर्सशी गोड बोला. हा जरा 4 पैसे टाका याच्यात, तिला बी बरं वाटेल संक्रांतीच्या दिवशी. काय म्हणता? ए गप ग जयंती, परत तुझी वायफळ बडबड नको सुरू करू आता. माझी मनस्थिती ठीक नाहीये. अगं इतरांशी तर सोड, आता तर स्वप्नात स्वतःशी सुद्धा गोड बोलायची हिंमत नाही राहिली माझ्या. माई माई अशा निराश नका हो माई. माई अजून मी वेळ गेलेली नाही माई. माई तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी, म्हणजे जी व्यक्ती आता तुमच्यापासून लांब आहे की नाही, आपले तारा मॅडम, हा तारा मॅडमशी जाऊन गोड बोला, त्यांना तिळगुळ द्या, त्यांना बरं वाटेल. आहे की नाही? नाही वाटणार तिला बरं. बरं वाटणं तर सोड, उलट मी तिच्या समोर गेले तर कदाचित द्वेष करेल ती माझा. सावलीने जे काही केलंय ना, म्हणजे सावलीने नाही काही केलं, पण तिच्यामुळे जे काय झालंय त्यानंतर त्यांनी माझ्या ताराला बिचारीला घरातनं बाहेर काढलंय. आता या सगळ्याचा दोष तारा मलाच नाही का देणार? तिला तर हेच वाटत असेल ना की माझ्यामुळे हे सगळं झालंय. आजवर ही भैरवी कधीच कुणाला घाबरली नव्हती, पण आता खरं सांगते जयंती, माझी तारासमोर जायची हिंमत नाहीये. नाही माहिती मी तिच्या समोर गेल्यावर ती कसं रिॲक्ट करेल, मला काय बोलेल. माझी लेक दूर गेली ग माझ्यापासून, पण ज्यांनी हे केलंय ते मात्र मजेत आहेत. मग त्यांचा मजाक किरकिरा करूया का माई? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जाऊन मेंढळ्यांच्या घरात तिळगुळ वाटा. त्यांना वाटेल की तुम्ही सगळं विसरलात आणि ते बेसावध होतील. मग जाऊन असा घाव घालायचा ना माई, सगळे असे वटणीवर आले पाहिजेत बरं का. बघा बाई, फ्री ऑफ कॉस्ट सल्ला आहे त्या जयंतीचा. द्यायचं तर द्या, नाही तर द्या सोडून. संक्रांतीचं गिफ्ट समजावं तर, आहे की नाही? नाही जयंती नाही, आता ही भैरवी हे असले खेळ खेळणार नाही. आता मी जरा वेगळाच डाव आखलाय. ज्यांनी माझं घर तोडलंय ना, त्यांच्या घरावर नाही संक्रांत आणली तर नाव नाही लावणार. भैरवी वचे.